नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन एज्युकेशनल व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, गजगंधारी हा इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकात असलेला अतिशय मजेशीर पाठ आहे। या पाठाविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सदाचा मुलगा गजानन सदाबरोबर बाजारात जाण्यासाठी सतत पाठीमागे लागायचा। एके दिवशी सदा त्याला घाबरवण्यासाठी गजगंधारी नावाच्या एका काल्पनिक जनावराची भीती त्याला दाखवतो। पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी गावात आलेला वाघ व बाजाराला निघालेला सदा यांच्यात ज्या घटना घडतात त्या विनोदी व मार्मिक शैलीतून लेखकाने या ठिकाणी मांडलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, अशोक मानकर हे विदर्भातील एक अतिशय विनोदी लेखक आहेत। त्यांच्या थाटणीतील हा एक विनोदी पाठ या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, एका गावात सदा व सकू नावाचे जोडपे राहत होते। त्यांचा गजानन नावाचा मुलगा होता। त्यांचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता। भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला नेई। गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून ते हाकत हाकत तो बाजाराला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा। कधीकधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत, ती तो कुण्या ओळखीच्या घरी ठेवायचा। सदाचे व्यवस्थित चालले होते। आठवड्यातून 2-3दा आपले वडील कुठेतरी बाजाराला जातात हे लहानग्या गजाननला कळू लागले होते। वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी तो आता सारखा हट्ट करू लागला होता। दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सकू मेटाकुटीला येत असत। एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते। भल्या पहाटे उठून सकूने भाकरी थापल्या, शिदोरी बांधून दिली। त्यावेळी गजा गाढ झोपला होता। सदाला ज्या बाजारात जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती। त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती, त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचे होते। त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते। ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचे या बेताने सदाने आवरले। अंगणातल्या चपला पायात सरकवल्या। तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी जाग आली। खाटेवरून धाडकन उडी घेऊन पळतच बापाजवळ येत त्याने गिल्ला केला, मी येतो, मी येतो। सदाने डोक्याला हात लावला। मित्रांनो, पुढील पाठ्यांश प्रत्यक्ष वर्गातून मांडण्यात आलेला आहे। मी येतो, मी येतो, सदाने डोक्याला हात लावला। आता काही खरं नाही, आता हा माझ्या माग लागतो। ठीक आहे। रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता आणि त्याच रात्री सदाच्या गावाच्या आजूबाजूला जोराचा पाऊस झाला होता। विजा कडाडल्या होत्या, गारपीट झाली होती। त्या तडाख्यात एक वाघ सापडला होता। बरोबर, म्हणजे खूप जोराचा पाऊस झाला, गारपीट झाली आणि विजाही कडाडल्या होत्या आणि त्या पावसामध्ये, त्या गारपिटीमध्ये आणि त्या विजाच्या कडकडाटामध्ये कोण सापडला होता? एक वाघ सापडला होता। वाघाने बाव चढून आपल्या जागेवरून पळ काढला होता। आसरा शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता। पहाटेपर्यंत कुठेही आश्रय घेऊ ती झुंजूमुंजू होताच इथून निघून जाऊ या हिशोबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला। इकडे तिकडे शोध करत तो एका पडक्या खिंडाराजवळ आला। आत जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला आणि ही सदाच्या घराच्या मागची भिंत होती आणि सकाळचीच वेळ। तो वाघ, एक पाऊस जोरात झाला होता, कशाला तरी आसरा शोधण्याच्या धडपडीमध्ये सदाच्या घराच्या बाजूला जे मागे खिंडार होतं भिंतीलगतच तो तिथे उभा राहिला। आता सदा उठलेला, गजा त्याचा पोरगही उठलं आणि तो बाजारात येण्यासाठी हट्ट करायला लागला आणि शेजारी आहे वाघ। बरोबर, आता काय संवाद होतो ते बघा। म्हणजे एकामेकाला इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला की वाघाला सगळं समजते। बरोबर, वाघाला सगळं समजते असं एक कल्पना केलेली आहे। आता इथून मजा आहे घरी। हा बघा, आता काय झालं बघा पुढे। साहजिकच खिंडारात भिंतीशी उभे असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते। सदा विचार करत म्हणाला, त्याचा मुलगा आला गजानन, त्याला म्हणायला लागला की मी येतो, मी येतो। तेवढ्या सदाने विचार केला, आता याला काहीतरी सांगायचं आणि हा आपल्या सोबत यायला नको म्हणून काहीतरी याला भीती दाखवू। काहीतरी काय करू? भीती दाखवू। त्यानं काय म्हटलं बघा, बाबू तुले मी नेलं असतं पण अंधार किती आहे, रातच आहे ना अजून। गजा उसळला, असू द्या, मी येतो, मी येतो असं तो म्हणायला लागला। लेका, रस्त्यावर या वक्ती कोला असते बरं, असू द्या। कोला म्हणजे समजलं तुम्हाला? कोल्हा।
लहान लेकराले उचलून नेते म्हणतात तो, लहान लेकराले उचलून नेते म्हणतात तो. आता सदा त्याच्या मुलाला भीती दाखवायला बरं का, रस्त्यात कोल्हा असतं तर तुला उचलून नेलं तर तरी मुलगा काय म्हणतो, नाही मी नाही भेट, मला घेऊन जा, मला तुमच्या सोबत बाजारात यायचं आहे, असं तो म्हणायला लागला, हट्ट करायला लागला. नेऊ द्या, काही नाही मी येतो, मी येतो, येतो म्हणजे येतो, तो असा हट्ट करायला लागला. तिकडे लांडगा येते मग, तिकडे लांडगा येते मग, येऊ द्या मी येतो, येतो म्हणजे येतो, येतो म्हणजे येतो. पुढे जंगल लागते बरं, जंगलात वाघ असते, वाघ. या टाइमाले वाघ असते तिथं. असू द्या, मी काही नाही, घेऊ नका दाखवू मले वाघा फागाचा, मले घेऊ नका दाखवू वाघा फागाचा, मी वाघाला घाबरत नाही, मला वाघाचा कोणाचा भेव दाखवू नका. ते ऐकून वाघ मनाशी म्हणाला, लयच आटेल मोठं दिसून राहिलं. आता हे वाघ ऐकत होता बरं का, हे बाप लेक जे बोलत होते ना, हे वाघ शेजारी उभा राहून ऐकत होता. त्या वाघाला वाटलं लयच आटेल पोट्ट आहे, आटेल म्हणजे ऐकतच नाही, मग लयच आटेल पोट्ट आहे एवढं सांगू राहिला त्याचा बाप की वाघ असते बरं रस्त्यात, तरी हे ऐकून राहिलं. पोट्ट म्हणजे पोरग, ते पोरग. हा तर पुढे बघा, आणि वाघानं खाल्लं तर तुले, बापानं काय म्हटलं, आणि वाघानं खाल्लं तर तुले, सदानं म्हटलं. तसा गजा तोंड वेडावट म्हणाला, मले खाल्लं तर तुम्हाला काय सोडून देईन काय तो, मले खाल्लं तर तुम्हाला काय सोडून देईन काय तो, काही नाही मी येतो, मले तुम्ही बाजारात येऊ नये म्हणून काहीतरी सांगून राहिले, असं तो गजा त्याच्या वडिलाने म्हणाला. पुढे बघा, मी येऊ नये म्हणून तुम्ही मला हे भेव दाखवून राहिले. सदाने विचार केला, मोठे डोळे करून म्हणाला, या वक्ती जंगलात कधी ना ते गचकंदारी भेटली तर म्हणू नको मले. त्याला वाटलं आता हे गचकंदारी काय आहे, गजाला वाटलं आता हे गचकंदारी काय आहे, हे तर त्यानं कधी ऐकलं नव्हतं. कोल्हा ऐकला, लांडगा ऐकला, वाघही ऐकला, बरोबर. जंगलात वाघ असते, कोल्हा असते, लांडगा असते, पण गचकंदारी काय आहे, गचकंदारी काय आहे, माया बाप तो मध्ये नवीनच सांगून राहिला. पुढे बघा काय झालं. आता गजा गडबडला, गचकंदारी काय आहे, गचकंदारी. पोरगा बापाला म्हणायला लागला, हाऊ गचकंदारी काय होय, गचकंदारी, गचकंदारी माहित नाही तुले लेका, गचकंदारी वाघा सिंहाले बी एका घासात खाऊन टाकते. म्हणजे बाप त्याला भेव दाखवण्यासाठी, भीती दाखवण्यासाठी काहीतरी सांगू राहिला आता खोटं, बरोबर. ती गचकंदारी माहिती तुले, गचकंदारी लय खतरनाक असते, वाघाने सिंहाने एका घासात खाऊन टाकते, एका घासात खाऊन टाकते. आता वाघ मात्र घाबरला, ओरे बापाने हे काय आहे गचकंदारी, ती वाघाने खाऊन टाकते एका घासात. वाघाला घाम फुटला, वाघाला घाम फुटला की या जंगलातली गचकंदारी काय आहे, ते गचकंदारी काय आहे, ती वाघाने एका घासात खाऊन टाकते. आता वाघ थंड झाला, थरथर करायला लागला. पुढे बघा, आपल्याला भेटली तर कैने भाऊ एवढं खतरनाक जनावर तरी आहे काय कोणतं. त्याचा बाप म्हणाला, कैने भाऊ एवढं खतरनाक जनावर पाहिलं का तू कधी, खतरनाक. आता गजा हादरला, आता गजा हादरला, शहारून आईजवळ पळाला, शहारून आईजवळ पळाला. काय म्हणाला बघा, मी नाही येत मग, जा तुम्ही, मी नाही येत. त्याला वाटलं ते गचकंदारी खतरनाक आहे. सदाची युक्ती फळाला आली. सदाला वाटलं काहीतरी आता आपण याला पटवलं आणि याला बरोबर घरी ठेवलं. पण वाघाचे काय हाल झाले असतील, वाघाला घाम फुटला ना असं बोलून त्यानं जे ऐकलं वाघानं, गचकंदारी काय होय, वाघाने एका घासात खाते. आता वाघ मात्र थंड झाला, वाघ मात्र थंड झाला. तो थरथर कापायला लागला. वाघ तिथं उभा होता भिंतीजवळ, पण असा असा करायला लागला. आपल्याला जर गचकंदारी भेटली तर, आपल्याला जर गचकंदारी भेटली तर
पुढे बघा. सदा लगबगीनं बाहेर पडला. पटपट सदा बाहेर निघाला. रात्री चरायला सोडलेलं गाढव शोधू लागला आणि जे त्यानं गाढव गध सोडून दिलं होतं चरायला ते शोधायला लागला. तिकडे पाहू दे तिकडे पाहू दे, काही त्याला दिसत नव्हतं आणि तो बरोबर त्या नंतर मागे गेला. अंधारच होता, अजून उजेड झाला नव्हता, अंधारच होता आणि बरोबर तो त्याच्या घराच्या मागे गेला. त्याला दिसलं काहीतरी उभा आहे. त्याला लक्षातच नाही आलं हा वाघ होय म्हणून. त्याला काय वाटलं, हा इथं आहे साला हे गध, इथं आहे. त्याला पुसटचं दिसलं, गेला पटापट त्या वाघाजवळ गेला. सदा वाघाजवळ गेला. हा इथं आहे साला गध, कवाचं लपून बसलं. हा थांब थांब. त्याच्या जवळ गेला, त्याचे कान धरले. हा इथं आहे. त्याच्याकडे न बघता इथं आहे गध. एक टांग टाकली आणि बसला आणि लात मारली, अशी लात मारली. बघा वाघ प्रचंड हादरला. वाघ प्रचंड हादरला. बापरे हे गचगंधारी आहे. त्याला काय म्हटलं वाघाला की माया पाठीवर कोण बसलं, गचगंधारी बसलं. आता वाघ प्रचंड घाबरला. बापरे आता काही खरं नाही, आता मध्ये एका घासात खाऊन टाकते असं स्वतःशीच वाघ म्हणाला आणि त्याच्या अंगात जीव करायला लागला. बरोबर, कारण त्याच्या पाठीवर कोण बसला, सदा. आणि त्याला काय वाटत होतं, गचगंधारी. तो घाबरला, वाघ घाबरला. पुढे बघा काय झालं. वाघाची चाल. हा पुढे बघा. सदानं काय केलं, रब दिशी त्याच्या पायाच्या टाचा पोटावर हाणल्या. असं पाय टाकला, हट हट. दोन्ही बरं का, दोन्ही बसून दोन्ही पायांना हाणल्या. पुढे बघा काय झालं. घाबरलेला वाघ, पहिलेच वाघ घाबरलेला, पहिलेच वाघ घाबरलेला. त्यानं काय केलं, आपल्या पाठीवरचा स्वार घेऊन निमूट चालता झाला. वाघ घाबरला, आपलं निमूट चालू लागला. वाघाची चालण्याची गती पाहून सदाने विचार केला. आता वाघ हळूहळू, तो घाबरला ना, तो हळूहळू चालायला लागला. सदाला विचार आला, हा का बरं असं चालू राहिलं बा, हे गाढव हे गध असं का बरं चालतंय. हा नाही, तो ना असा हळूहळू नाही, जोरात चालायला लागला. कारण तो घाबरला होता ना, जोरात चालायला जोरानं चालून राहिला गधड. तो काय म्हणतो मनामध्येच काय म्हणतो सदा की लय जोरात चालून राहिलं गधड. गधड म्हणजे गाढव. बरोबर आहे, रात्री सट खाल्लं वाटते यानं. याले चाल म्हणाले का, मलाही बरंच आहे. तिकडे तिथं गजा भेटला, आता आटलाच नाही राहिला. आता काय मस्त बाजारात जाणं आणि भदाळा इकणं. आणि सदा काय म्हणतो की चालले का, मला काही आता काही नाही, आता गजाही नाहीये, हा भरभरे चालला तर काही हरकत नाही. रात्री लयच याला सट खाल्लं वाटते, गड्यानं सट खाल्लं वाटते, असं तो मनाशीच म्हणायला लागला. आता स्वारीनं गाव ओलांडलं. स्वारीनं म्हणजे वाघ आणि त्याच्यावर बसलेला सदा. त्यानं गाव ओलांडलं, गावाच्या पलीकडे गेली. जंगलाचा रस्ता धरला. अजून किट्ट काळोखच होता, अजूनही किट्ट काळोख होता, म्हणजे रात्रच होती. पण आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. पहाटेची थंडगार हवा सुटली होती. सकाळी सकाळी मस्त थंड हवा असते ना, तशी थंड हवा सुटली होती. हवेच्या झुडका सदाला मोरपिसाच्या स्पर्शासारख्या वाटत होत्या. आणि इकडे वाघाचा धावा सुरू होता. आणि ती जी थंड हवा होती ना, ती सदाला मस्त असं मोरपीस कसं अंगाला लावतात तसं थंड छान वाटत होतं. आणि इकडे वाघ आपला घाबरत पाठीवर गचगंधारी आहे, म्हणून घाबरत चाललं आपलं असं त्याला घेऊन. हे देवा दया कर, मला वाचो, माझ्या पाठीवरची ही बला जाऊ दे. वाघ मनातल्या मनात म्हणून चालताना, हे देवा मायावर दया कर, या पाठीवरची बला जाऊ दे, मला सुटव, याच्यापासून सुटव, अशी तो मनातल्या मनात विनवणी करत होता. पूर्वेला प्रभा फाकण्याच्या बेतात आली. मान डोलावत इकडे तिकडे पाहताना सदाचे लक्ष
वाघाच्या पाठीवर गेले. सदानं खाली पाहिलंच नाही, सदानं खाली अजूनपर्यंत पाहिलंच नाही. त्याला वाटले गाढवच आहे, गधच आहे, आपला चालला तो मस्त, आता काय बाबा जायचं तिकडे. आणि मग आता हळूहळू उजेड पडायला लागला आणि हळूहळू त्याचं लक्ष गेलं खाली. असं खाली कोणावर बसलेला होता. पुढे बघा काय झालं. गाढवाचा राखाडी रंग सोडून पिवळा आणि त्याच्यावर काळे पट्टे दिसतात. त्याच्या मनात शंकेची पाल चुकली. आता त्याला खाली पाहिलं, चालताना बसून असं पाहिलं तर त्याचा पिवळा रंग आणि त्या पिवळ्या रंगावर काळे पट्टे. त्याला वाटलं हे गदलोय बाबा, हे काहीतरी वेगळंच आहे. त्याच्या मनात अशी शंका आली. पुढे बघा हे कसं काय असे म्हणत सदानं मान थोडी कलती केली आणि पाहतो तर काय साक्षात वाघ. त्याला कापडे भरले, तो फार फार उडू लागला. या छेडछाडीनं वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. आता त्याला कळालं, त्याला तिरकून पाहिलं असं, हा कोण आहे बा? अरे बापरे, हा तो वाघ होय. आता तोही घाबरला. आता सदाही घाबरला. आता काही करत नाही बाबा, मी वाघाच्या पाठीवर बसतो आणि हाही चालला मला घेऊन, असं तो म्हणायला लागला. तो फाडफाड उडायला लागला. अरे बापरे, आता काय करू? आणि त्याची हालचाल पाहून वाघाला काय वाटलं की अरे बापरे, हे गजगंधारी काय करून राहिली. त्याला काय माहिती घाबरून राहिली म्हणून भेली म्हणून. आता तो वाघही घाबरला. अरे बापरे, आता काही करत नाही असं वागायला वाटायला लागलं. पुढे बघा काय झालं. हा त्याला कापडे भरले, तो फाडफाड उडू लागला. या छेडछाडीनं वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. मनाशी म्हणू लागला, गजगंधारी झटके देऊन राहिली म्हणजे आपल्याला खायची तयारी करून राहिली. आता वाघाला काय वाटलं, गजगंधारी झटके देऊन राहिली. झटके काय, तो घाबरला ना सदा. काय होईल बाबा असं करायला. आणि आता वाघही तसं पाहून घाबरायला लागलं. अरे बापरे, आता खाते मला. आता हा गजगंधारी मला एका घासात खाऊन टाकते. सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला. हे ईश्वरा, काय बुद्धी दिली बाबा. गद सोडून वाघाच्या पाठीवर बसलो आणि हा वाघही मला घेऊन चालला. सदा काय म्हणते, वरती पाठ करून उडतो, घाबरला. देवाची प्रार्थना करून, हे ईश्वरा, काय बुद्धी दिली बाबा मला आणि मला गाढवावर बसायला लावलं आणि मला वाघावर बसायला लावलं. माफ करा, मला वाघावर बसायला लावलं आणि हा वाघही मला घेऊन चालला. पुढे बघा काय झालं. पण मी याला दिसलो तर हा माई नळी फोडल्याशिवाय राहत नाही. मला वाचो याच्यातून, या संकटातून तारे देवा. आणि सदा आता विचार करू लागला, देवा मला वाचो. याला जर मी दिसलो ना, मी माणूस आहो, तर हा माई नळी फोडल्याशिवाय काही राहत नाही. मला याच्यातून वाचो. इकडे सदा विनोदी करू लागला देवाजवळ मनातल्या मनात, आणि तिकडे वाघही विनोदी करू लागला, देवा मला सोड, या गजगंधारी पासून सोड. आणि इकडे सदा म्हणू लागला, या वाघापासून मला सोड. पुढे बघा काय झालं. सदाला दरदरून घाम फुटला. आता सदाला घाम फुटला. पहिले वाघाला घाम फुटला, आता सदाला घाम. बसूनच बरं का, त्याच्यावर बसूनच आहे अजूनही. त्याला आता घाम फुटला, पुरा ओला झाला. एवढ्या थंड वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत थपथपला. डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागल्या. घाम वाघाच्या पाठीवर उतरू लागला. आता त्याला एकदम एवढी थंडी, तरी त्याला घाम फुटला. पार घाबरला ना तो. त्याचा डोक्यापासून घाम निघायला लागला सगळ्या अंगाचा, आणि तो सगळ्या अंगाचा घाम फुटत वाघाच्या अंगावर तो पसरायला लागला. तेव्हा वाघाची अजून घाबरगुंडी उडाली. आता वाघाला वाटलं, हे काय अरे बाबा, पाणी सोडून राहिला. आता गजगंधारी पाणी सोडून राहिला. घेऊ, आता तर गजगंधारी पाणी सोडून राहिली म्हणजे मला आता पाण्यात भिजू खाते, असं त्या वाघाला वाटलं. बरोबर. पुढे बघा. या विचाराने वाघाचे काळी जोरजोरात धडधडू लागले. आणि हा विचार करून वाघ अजून घाबरायला लागला. आणि त्याचं, बापरे, आता काही करत नाही देवा, आता मला गजगंधारी पाण्यात भिजू खाते. कापडे भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. तो विचार करू लागला की आता मी कसं सुटू. सदा विचार करू लागला की या वाघापासून मी कसं सुटू. दूरवर त्याला एक वडाचं झाड दिसलं आणि त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत खाली आलेल्या होत्या. त्यानं ना मस्त एक चालाकी केली आणि पुढे बघा काय झालं. सदाच्या जीवात जीव आला. वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला
तेव्हा सदाने विलक्षण चपळाई केली आणि गचकर त्या पारंब्या धरल्या आणि धरून पटपट पटपट वर चढायला लागला. लोंबणारी पारंबी पकडत तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसर सरसर वर गेला. सदा असा अलगद वेगळा होताच. जमलं बाबा सुटलो, नाहीतर गचगंधारीनं आज आपल्याला खाल्ल्या बिगर राहिली नव्हती. धन्य रे बाबा तुई, एवढं असे म्हणत वाघही सुसाट पळत सुटला. आणि जसा तो सदावरती चढत गेला तसा सदाला वाटलं धन्य रे बाबा मी या वाघापासून सुटलो. आणि वाघानं मागं न पाहता वर न पाहता त्याला वाटलं ते गचगंधारी कुठेतरी गेली, चला पळा आता आपण इथून. तो वाघही पळत सुटला. असा हा पाठ होता गचगंधारी.